शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता इकडे फळ्याकडे लक्ष द्या की वेगवेगळ्या प्रकारे आपण शिक्षण घेत असतो आणि देणारे शिक्षण देत असतात. आता पहा, गुणाकार आपण नेहमीच्या पद्धतीने करतो, पण ही पद्धत आता सध्या खूप प्रचलित आहे बघा, जापानी ट्रिक. कशामुळे की आपण वेगवेगळ्या प्रकारे मुलांना कसं शिक्षणाची गोडी लावता येईल, त्यांना शिक्षणाची आवड लावून त्यांच्याकडून शिक्षण म्हणजे अभ्यास कसा करून घेतला जाईल, ह्यासाठी सगळ्यांची धडपड चालू आहे सध्या. आणि शिकवणाऱ्यांची पण पद्धत खूप जगामध्ये शिक्षणाला फार महत्त्व वाढलेलं आहे आणि स्पर्धा एवढी आहे की त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक क्षण हा मुलांसाठी महत्त्वाचा आहे. मग आपला विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये टिकावा, कुठेच मागं पडू नाही आणि त्याला प्रत्येक गोष्ट समजावी म्हणून पाहता ही जापानी ट्रिक घेऊन आले. ही जापानी ट्रिक आता सगळीकडे दाखवली जात आहे आणि तुम्हालाही ती समजावी म्हणून मी त्यावर एक व्हिडिओ बनवत आहे. पहा, 21 गुणिले 12 हे करायचं आहे आपल्याला. तर काय करायचंय पहा, गुणाकाराला हे 2 आहेत सुरुवातीला, ते 2 रेषा ओढून घ्या. अशा एक आहे थोडीशी दूर रेष ओढायची अशी आपण. इथे पहा गुणिले 12, 12 म्हणजे हे जे एक आहे एक रेष ओढून घेतली, 2 अशा 2 रेषा ओढून घेतल्या. आता काय करायचंय पुढं की आपण अशा त्याला रेषा ओढून घ्यायच्या आणि या रेषेच्या मध्ये जिथं जिथं ह्या रेषा छेदल्या आहेत एकमेकांना बिंदू लिहून त्यांचे ते मोजायचे आहेत. जिथे जिथे छेदले आहे पहा, इथे 1 2 1 2, इथं 2, इथे 2, इथे आहे 1 2 3 4 आणि हे 5. ह्या लाईन मधले जेवढे आहेत ते इथे लिहायचे एकत्र. हे वेगवेगळे लिहायचे आणि हे एकत्र लिहायचे. 2 5 2 म्हणजे हे उत्तर किती आलं याचं, 252. परत सांग. परत सांगायचं. बरं पहा, 21 गुणिले 12 हे दिलं आहे तुम्हाला आणि हे जापानी ट्रिकनं याचा गुणाकार कसा करायचा हे मी तुला समजून सांगत होते. तू समजलं नाही म्हटली, परत सांगते. तर काय केलं, 21 आहेत तर काय केलं आपण 2, तर आपण काय केले, ह्या 2 रेषा ओढल्या. आपण एक रेष दूर मारून घेतली. गुणिले 12 आहेत, मग 12ची जी एक रेष आहे ती एक रेष आपण इथे मारली आणि ही दुसरी 2 रेषा आपण अशा मारल्या आणि दोन्ही काय केलं आपण कोपऱ्याला काय केले, ते कव्हर करून घेतले म्हणजे त्याला रेषा ओढून घेतल्या आणि या रेषेचे जे बिंदू आहेत ते मोजायचे आणि इकडे लिहायचे. या रेषेच्या इकडे जेवढे बिंदू आहेत ते इकडे लिहायचे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये जेवढी संख्या आहे, जेवढे म्हणजे ह्या रेषा जिथे जिथे छेदतात तिथे आपण काय केलं, असे टिंब देऊन टाकले, असे गोल करून पॉइंट दिले, टिंब दिले आणि ते एकत्र मोजून आपण तिथे लिहिले. मग हे कसे आले पहा, इकडे मोजले 2 आले, इकडच्या बाजूला 2 आले आणि ह्या दोघांच्या मध्ये 1 2 3 4 5 आले म्हणजे 252 या